सर्वांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत। पहिली मॅच आपण पुन्हा एकदा डी ग्रुपला आता सुरुवात होताना बघू शकाल आणि त्यामधला पहिला सामना सत्वाची माऊली आणि साई सेवा मंडळ या दोन टीम मध्ये ही मॅच असणार आहे। यानंतर बापदेव क्रीडा मंडळ आणि नवक्रांती स्पोर्ट्स क्लब या दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण आलेल्याची नोंद आमच्या मुख्य व्यासपीठाकडे द्यायची आहे। तर सामन्याला होईल सुरुवात आणि जिथे मात्र आपण बघतोय फलंदाजीसाठी सलामीवीर जोडी आली आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला ओमकार आहे आणि त्याच्यासोबत प्रथमेश, तर गोलंदाजी मार्क वरती टायगर अभी जिंदा आहे। गेले 2-3 पर्व आम्ही बघतोय टायगरला खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय, विशेषतः या साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून टायगरने मात्र ही स्पर्धा मागील 2-3 पर्वामध्ये गाजवलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला मात्र फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर सत्वाची माऊली या संघाकडून मात्र ओमकार आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही गणपती बाप्पाची नावं, एक ओमकार तर दुसरा प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला टायगर अभी जिंदा। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र या मॅचची सुरुवात आपण करूया। सगळ्यांनी जर एकदा जोरदार आवाज देऊया, बोला गणपती बाप्पा। मैदानावरती मात्र हल्लकल्लोळ आज माजणार आहे, कारण खुल्या गटाचे दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत। मॅचचा पहिला बॉल घेऊन टायगर ओमकार साठी, परंतु पहिल्या बॉलवरती तरी इथे रन मिळणार नाहीये। एका बाजूला रेड कलरचं टी शर्ट आहे, दुसऱ्या बाजूला स्काय ब्लू कलरचं टी शर्ट आहे, आकाशी रंगाचं टी शर्ट जे आपण बघतोय साई सेवा मंडळाकडे। आणि मान्यवरांची सुद्धा मोठी मांदियाळी आज या स्पर्धेला उपस्थित राहते। आलेल्या तमाम मान्यवरांचं, उपस्थित सर्व संघमालक, सर्व खेळाडू मित्रांचं आणि आलेल्या सर्व उपस्थित क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत। तर एक भव्य मॅच, एक भव्य सामना आपण बघतोय, अगदी एक भव्य आयोजन आपण बघतोय मागील 2-3 दिवसांपासून। आज साईराज कला क्रीडा महोत्सव आणि त्याचा तिसरा दिवस, तिसरी रात्र खरं तर आपण बघत आहात। आणि या तिसऱ्या रात्रीतून मात्र आता खुल्या गटातील म्हणजे ड गटातली मात्र पहिली मॅच आहे। अगदी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे संघ क्वालिफाय झाले होते यंदाच्या पर्वामध्ये, जिथे मात्र 319 रक्तदात्यांनी मात्र आपल्या शिवडी परिसरातून रक्तदान केलं आणि त्या रक्तदान शिबिराच्या संकल्पनेवर आधारित मात्र या क्रिकेट स्पर्धेचं जोडूयात एक नातं रक्ताचं क्रिकेटशी, या संकल्पनेवर मात्र गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा खेळवली जाते। आणि त्या स्पर्धेचा आज तिसऱ्या रात्रीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात। कट करण्याचा प्रयत्न टॅप केलाय, यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून एक सिंगल रन मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे। एकेरी धाबेसोबत सामन्याची सुरुवात आणि मान्यवरांचं व्यासपीठावरती शुभागमन सन्माननीय वैभवीताई चव्हाण यांचं आम्ही आज या साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत। सध्या आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि उबेद आले गोलंदाजी मार्क वरती। या ओव्हर नंबर 2 साठी टायगरच्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि एक चांगली ओव्हर, एक इकॉनॉमिकल, एक कंजूस गोलंदाजी, एक तिखट गोलंदाजी आपण पाहिली ती टायगरच्या माध्यमातून। अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात। सलामीची जोडीही मैदानावर उपस्थित आहे। सुरुवातीला थोडासा शांत आणि संयमी खेळ केलाय, परंतु आक्रमकता ही दाखवावी लागेल। आक्रमक झाला नाही तर तुमच्या टीमला तशा धावा मिळणार नाही। त्या सन्मानजनक स्थितीमध्ये तुमच्या टीमला जर घेऊन जायचं असेल तर मग कुठेतरी आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे। आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर सन्माननीय वैभवीताई चव्हाण यांचं शुभागमन झालंय। त्यांचंही मात्र खूप चांगलं योगदान राहिलं गेल्या कित्येक वर्षापासून या साईराज मित्रमंडळासाठी। कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मात्र आपण विविध कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून हाती घेतलेले बघतो। कला क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या 5ही अग्रेसर क्षेत्रातून मात्र असणारे हे मंडळ आहे साईराज मित्रमंडळ। बुद्धिबळ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कॅरम स्पर्धा, साईराज त्याचबरोबर रक्तदान शिबिर माध्यमातून या ठिकाणी साईराज प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाकरिता आपल्याला आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी श्री सिद्धिविनायक न्यासाच्या माजी विश्वस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना सहसंघटिका वैभवीताई चव्हाण आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। तसेच माझे मित्र व युवा सेनेचे शिवडी विधानसभेचे विभागाधिकारी श्री सुप्रीत म्हात्रे, उपविभागाधिकारी नागेश माने यांचं देखील मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी
मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. युवती सेनेच्या शाखा अधिकारी सौ पूजा. तर बॅटर आउट घोषित केला गेलाय. पंचांच्या माध्यमातून मात्र हा निर्णय आम्हाला युवती कळवला जातो. सेनेच्या विधानसभा समन्वयक पूजा रावरंग यांचं देखील मी या या स्पर्धेच्या पारितोषिकांकडे सुद्धा आपण वारंवार लक्ष टाकत आलेलो आहोत. दरवर्षी मात्र आयोजकांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. अगदी या खेळाडूंच्या घरामध्ये मात्र उपयोगी वस्तू या पारितोषिकांच्या माध्यमातून जाव्यात आणि आपल्या मंडळाकडून मात्र जेव्हा जेव्हा ती वस्तू वापरली जाईल त्यांच्या घरामध्ये तेव्हा तेव्हा साईराजची आठवण त्यांना व्हावी, त्यासाठी मात्र दरवर्षी आपण जर पाहिलं तर विविध बक्षिसं या सर्व खेळातील खेळाडूंना दिली जातात. त्यामधून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्यासाठी रोख रकमेचा पुरस्कार तर आहेच, परंतु एकमेव अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये एकच ट्रॉफी दिली जाते, जी असते विजेते पदाची ट्रॉफी आणि एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ट्रॉफी. म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून विजेता आणि उपविजेता अशा 2 ट्रॉफी न दिल्या जाता अगदी ही स्पर्धा रंगावी आणि या स्पर्धेत त्या ट्रॉफीसाठी प्रत्येकाने खेळावं म्हणून आयोजक म्हणून साईराज मित्र मंडळाने मागील कित्येक वर्षापासून हा नियम पाळलाय की एकच ट्रॉफी द्यायची आणि त्या ट्रॉफीचा हकदार कोण असणार या वर्षीचं हे आपण काही दिवसांमध्ये पाहणार आहोत. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि उपविजेत्याला रोख रकमेचं बक्षीस आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मालिकावीराचा जो मानकरी असेल त्याला एक आकर्षक अशी वॉशिंग मशीन आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा सन्माननीय उल्हासजी गोवेकर त्यांचं मात्र विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यासाठी करतोय की आपल्या 4 स्पर्धेला मात्र या ठिकाणी 4 32 इंचाचे LED स्मार्ट टीव्ही त्यांच्या माध्यमातून मात्र उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशा सर्व खेळाडूंना मात्र हे LED टीव्ही दिले जाणार आहेत. तर उल्हासजी गोवेकर यांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा स्कोर कार्ड वरती. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातले एक मोठं नाव राहिले उल्हास पॅकर आणि उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा म्हटले की मग आमचे बंधुतुल्य मित्र उल्हासजी गोवेकर येतात. अगदी बघा कुठल्या तरी एखाद्या निवेदकाचा मान सन्मान त्या ठिकाणी आपण करत असतो, परंतु उल्हासजी गोवेकर ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ते आज समोरच्या पोडियमवरती उभे आहेत ना, त्यामुळे असं वाटतंय की एक कुठला तरी एक मोठा निवेदक त्या ठिकाणी उभा आहे. तर ते उल्हासजी गोवेकर आहेत आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार, आमचे बक्षीस दाते ज्यांच्या माध्यमातून मात्र तो स्मार्ट LED टीव्ही प्रत्येक खेळाडूला आपण देणार आहोत. जो बॅटर आउट झालेला तो व्हाईट बॉल होता असं पंच आम्हाला कळवतायत. साई सेवा मंडळ आणि सत्वाची माऊली ही 2 मंडळ आज या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून क्वालिफाय झाली होती. एकदम आपण जर पाहिलं तर चांगला खेळ इथे सुरुवातीला आपण बघायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. विशेषतः ओव्हरची मात्र मला वाटतं समाप्ती होण्यासाठी 2 ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक चेंडू शिल्लक आहे. आणि परत एकदा मात्र पाठीमागे थोडीशी मिस्टेक झालेली आपल्याला दिसून येत होती, परंतु अडवलं शेवटच्या क्षणाला तो बॉल. आज व्यासपीठावरती सन्माननीय असं वैभवीताई चव्हाण आहेत, सुप्रीतजी म्हात्रे आहेत आणि शिवसेनेचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी जे अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्या सर्वांचंच आज आम्ही साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत या साईराज प्रीमियर लीग मधून मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सध्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीने मात्र 1 गडी बाद 10 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी एक भव्य आयोजन, एक वेगळी संकल्पना, एक वेगळं प्लॅटफॉर्म, एक वेगळं व्यासपीठ. जरा इथे उजव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत आपण आपले हात जरा मागे घ्या. रेलिंग्स वरचे हात जरा आपण बाजूला घ्यायचे. काही प्रेक्षक जे आहेत मैदानात त्यांचे हात आहेत, जरा हात आपण मागे घ्या रेलिंग्स वरचे. पिंक शर्ट जरा आपण हात मागे घ्या. तिकडे सुद्धा तो रेलिंग्स वरचा जर हात काढायचा आपण सर्वांनी. डाव्या बाजूला सुद्धा प्रेक्षक जे उभे आहेत आपण थोडे थोडे हात मागे घ्या.
डीजे मास्टर छोटूच्या माध्यमातून मात्र विविध संगीत आपण ऐकतोय, मराठी गाणी ऐकवतोय, हिंदी गाणी ऐकवतोय, आपल्याला भोजपुरी गाणी ऐकायला मिळत आहेत, अगदी देवाची गाणी ऐकायला मिळत आहेत, डीजेची गाणी ऐकायला मिळत आहेत, रिमिक्स सॉन्ग ऐकायला मिळत आहेत. खूप चांगलं काम करतायत आमचे डीजे छोटू. आम्ही आमची पूर्ण साऊंड माइंडची टीम, योगेशजी रोगे जे आहेत, गेली कित्येक वर्ष आपण जर पाहिलात तर या स्पर्धेला एक वेगळं रूप कसं का देता येईल याच्याकडे मात्र त्या आमच्या साऊंड माइंडचे योगेशजी रोगे यांचं त्यांचं लक्ष नेहमी राहिलेलं असतं. आज ज्या लाईट्स आपण पाहताय, हे संपूर्ण सेटअप आपण जे पाहताय आणि हे जे व्यासपीठ आपण सजलेलं बघताय, समोर वरती लागलेली जी LED स्क्रीन पाहताय, ते सर्वांसाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य राहिले दरवर्षी. SSS म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स या चॅनल वरती सुद्धा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतंय. युट्यूब वरती आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा बघू शकता. वी आर थँकफुल टू साऊंड माइंड्स, योगेशजी रोगे, हे संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून. आणि दरम्यान नो बॉलचा इशारा इकडे मात्र आलाय पंचांच्या माध्यमातून. बघा टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. सत्वाची माऊलीचे बरोबर मला वाटतं बरेच इथे समर्थक आलेले आहेत. कोण कोण आले जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सत्वाची माऊलीसाठी. आणि श्री साई सेवा मंडळाच्या वतीने कोण कोण आले जरा त्यांनी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि इथे मात्र त्रिफळ उद्ध्वस्त, त्रिफळाचित केलंय, चारी मुंड्याचित केलंय फलंदाजाला. येते आणखीन एक SRPL विकेट. आणि त्यांच्या विरोधात नवक्रांती स्पोर्ट्स क्लब या दोन्ही टीमला मी विनंती करतोय, पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. तरी आपण दोन्ही टीमने थोडंसं लवकरात लवकर जितकं होईल तितकं लवकर आपण व्यासपीठावर आमच्या पाहुण्यांच्या दिशेने उपस्थित राहायचं. तिकडे मात्र आपले जे पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट केला जाणार आहे. ओ या वेळेला फिरकी चांगली होती, नो बॉलचा इशारा आला. इथूनच घ्या. त्यानंतर वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मात्र आभार व्यक्त केले जात आहेत. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि या संपूर्ण उपविभागाधिकारी नागेश माने यांचा आपण सन्मान करत आहोत. मनोहर राणे यांना विनंती करतो आपण नागेश माने यांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करावं. बघा इथे काही प्रेक्षक जे आहेत ते सत्वाची माऊलीसाठी आलेत, काही प्रेक्षक साई सेवा मंडळासाठी आलेत आणि काही प्रेक्षक साईराजसाठी आलेत आणि काही प्रेक्षक जे आहेत ते क्रिकेटसाठी आलेत. तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025. सेनेच्या विधानसभा समन्वयक पूजा गावडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत.
संभाजी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती मात्र उपस्थितांचा मान्यवरांचा अतिथीगणांचा हा यथोचित सन्मान आपण बघत आहात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र आपण आता मॅचच्या दिशेने थोडंसं लक्ष टाकूया कारण चांगली मॅच आहे दोन्ही टीम मात्र तुल्यबळ आहेत दोन्ही संघ मातब्बर आहेत सत्वाची माऊली जसं आपण पाहिलं समोरच्या दिशेने या वेळेला मात्र बॅटला काढली आहे धार चेंडू जातोय सीमारेषा पार धावा मिळतील 4 येतोय SRPL चौकार फॉर साई सेवा मंडळ तर मॅचचा पूर्वार्ध आपण बघितला मॅचच्या मध्यानामध्ये मात्र छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेचच मॅचच्या उत्तरार्धाकडे वळूया ज्या ठिकाणी साई सेवा मंडळाला ही मॅच जिंकण्यासाठी गरज असेल 25 धावांची तर डीजेला मिळते संधी आमचे डीजे मास्टर छोटू यांच्याकडून मात्र एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया धन्यवाद I love you all दोस्तों ना कोई मंजिल है ना कोई साथी है जरा टाळ्या झाल्या पाहिजे झांझरबाईंसाठी सगळ्यांनी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या वही साथी है वही मंजिल है जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना झांझरबाईंसाठी टीमला काल सुद्धा जे आपण मगाशी आपण कालही ऐकलं की त्यांच्या घरामध्ये कोणत्या तरी नातेवाईकाचं लग्न होतं परंतु ते लग्नाला न जाता मॅच साठी मैदानामध्ये राहिले एकदा जरा जोरदार टाळ्या झांझरबाईंसाठी जाऊन होऊन झाल्या तर नक्कीच एक खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय झांझरबाईंनी आणि आता 25 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात होणार आहे 24 बॉल आणि 25 रन बॉलिंग मार्क वरती आपण पहिला बॉल इथे मात्र खेळला जातोय सलामीची जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय कमलेश सलामीची जोडी उबेद आणि टायगर
बघूया आज हे दोन्ही खेळाडू नावाजलेले खेळाडू आहेत. तसं बघायला गेलं तर मागील पर्वांमधून मात्र खूप चांगले परफॉर्मन्स दिलेत. उबेद सारखा खेळाडू, टायगर सारखा खेळाडू आणि समोर मात्र आपण जर पाहिला तर गोलंदाजीसाठी कमलेश आहे. या वेळेला कमलेशने मात्र बॉल डायरेक्ट भोपाळाला पाठवलाय. नो बॉलचा इशारा आलाय या बॉलसाठी. कमलेशचा पुढील बॉल टायगर साठी पुन्हा एकदा. या वेळेला नो बॉल. परत एकदा मात्र कमलेश कडून एक्स्ट्रा रन्स येते. थोडस कंट्रोल मात्र येत नाहीये. गोलंदाजीवरती नियंत्रण मिळवावं लागेल. थोडस ग्रिप मात्र चेंडूवर मजबूत करावी लागेल. सध्या 3 धावा स्कोर कार्ड वरती. 25चा पाठलाग आणि या वेळेला चांगला टॅप पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये आणि नो बॉल. परत एकदा नो +1. तर 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा कमलेश सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. परत एकदा बॉल कुठे टाकतोय, कुठे लाईन आणि लेंथ भटकलाय. बट आज डीजे छोटू इंस्टाग्राम वरचे सगळे फेमस ट्रेंडिंग वाले जी गाणी आहेत ती वाजवणार आहे या ओव्हर मध्ये. एक्स्ट्राच रन आलेत, 6 धावा आलेत. बघा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये कधी षटकार नसतो, परंतु इथे कमलेशने एका बॉल मध्ये 6 धावा देऊन टाकलेत समोरच्या टीमला. रोशन, या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल. छोटू जो आपला डीजे मास्टर आहे त्याच्या डोळ्याला दुखापत होऊन देखील तो आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं तर त्याच्यामुळे देखील साईराज प्रीमियर लीगचा एक जो चाहता वर्ग आहे तो त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सात रन स्कोर कार्ड वरती. हे प्रभु पानी आ गया. 7 धावा एकाच बॉल मध्ये खर्च केल्यात. या वेळेला चांगला बॉल साइड आर्म ऍक्शन करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे एकच रन मिळणार आहे आणि एका धावेने मात्र स्कोर जाऊन पोहोचणार आहे तो 8 या धाव संख्येवर. अजूनही 4 बॉल हाताळायचे कमलेशला. स्ट्राईक वरती असेल या वेळेला उबेद आणि आता मात्र आणखीन एक वाईट बॉल. आता तर मोळे झालाय. या वेळेला पायात टाकलाय, सरळ हातामध्ये येतोय बॉल कमलेशच्या. 3 बॉल पूर्ण झालेत आतापर्यंत. 3 बॉल अजूनही हाताळायचे आहेत. स्कोर जर पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लक्ष आहे ते 25 धावांचं, 25 टू विन. चांगला फटका खेळला इकडे उबेदने. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. एक सिंगल येते आणि धावसंख्या मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये डबल डिजिट मध्ये जाताना आपल्याला 10 धावा पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती दुहेरी अंकात. आणि इथे बघा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थँक्यू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स येत आहेत आणि या वेळेला काय फिल्डिंग केली आहे कमलेशने. आता थोडासा महागडा ठरलाय परंतु कॉन्फिडन्स थोडंसं बिल्टअप करतोय स्वतःच. 11 धावा त्याने खर्च केलेत. एक बॉल अजूनही बाकी आहे आणि या वेळेला हा बॉल पूर्ण झालाय. फेअर डिलिव्हरी होती, चांगला बॉल हाताळला, थ्रो केला, ओव्हर थ्रो झाला, एकच रन मिळते आणि पहिल्या ओव्हरची शेवटला मात्र समाप्ती झालीच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 12 धावा आता मात्र या पहिल्या ओव्हर मधून खर्च केलेत. आता शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. थोडासा महागडा ठरलाय कमलेश.
नियंत्रण त्याला मिळवता आलेलं नव्हतं. सुरुवातीला मात्र बरेच एक्स्ट्रा रन्स त्याने खर्च केले, परंतु तिथून मात्र कुठेतरी स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप केला आणि त्यानंतर चांगल्या रीतीने मात्र उर्वरित जे बॉल होते त्याने ते हाताळले आणि आपली ओव्हर संपवली आहे. आता मात्र 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून पुढे मात्र आता येणाऱ्या गोलंदाजांना तिखट मारा करण्याची गरज आहे. एक सटीक गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि कुठेतरी मात्र एका इकॉनॉमिकल ओव्हरला कुठेतरी अंजाम द्यावा लागणार आहे तो गोलंदाजाला. बघूया गोलंदाजीसाठी कोण आलाय. गोलंदाजीसाठी आलाय ओमकार. राईट आर्म राऊंड, 6 टू गो. स्ट्राईक वरती टायगर. टायगरच्या बॅट मधून खेळला गेलेला फटका बॅकफूट वरून कव्हरच्या डोक्यावरून मात्र 1 रन. डिक्लेअर कडे बॉल जातोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चोरटी धाव म्हणावी लागेल. आज हा सामना जो बघतोय आपण, मला वाटतं सत्वाची माऊलीकडून खूप सारे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. तर आपल्या टीमला जरा टाळ्या होऊन जाऊ द्या, सपोर्ट होऊन जाऊ द्या, जरासं थोडंसं प्रोत्साहन आपल्या टीमला द्यायचंय. आणि जरा रेलिंग्स वरचं वजन सुद्धा कमी करा इकडे उजव्या बाजूला. थँक्यू. कारण रेलिंग्स नाजूक आहेत आणि उद्याच्या दिवसासाठी आपल्याला ते रेलिंग्स हवे आहेत, त्यामुळे थोडंसं आपलं वजन जे आहे रेलिंग्स वरनं मागे घ्या, कारण खूप नाजूक आहेत त्या रेलिंग्स. त्यामुळे आपल्याला विनंती करतोय वारंवार. टॅप केलाय परत एकदा, मात्र डिक्लेअर कडे बॉल जातोय. चार चेंडू आणि 16 धावा स्कोरबोर्डवर. 25चा पाठलाग, 9ची गरज. आणि इथे मात्र एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र खेळतं आपण पाहतोय. ते मात्र हा सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत उबेद आणि उबेद सोबत टायगर. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 17 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 17. आणि यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला ताकदवर स्ट्रोक होता उबेदच्या बॅटमधून. आणखीन एक सिंगल मात्र ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीने 18 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. एका बाजूला साई सेवा मंडळ, दुसऱ्या बाजूला सत्वाची माऊली. पुढील सामना असेल तो बापदेव क्रीडा मंडळ आणि नवक्रांती स्पोर्ट्स क्लब या दोन्ही टीम मध्ये. तर दोन्ही टीमला मी ही इनिंग आणि मॅच संपल्यानंतर मात्र टॉस करण्यासाठी मात्र मैदानावरती बोलवणार आहे. तर सुहान येतोय गोलंदाजीसाठी. चांगला बॉल हाताळला गेलाय. अशाच बॉलची गरज आहे, अशा निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे. अशाच लाईन लेंथवर गोलंदाजी त्यांना करावी लागेल. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि समोर आपण जर पाहिलं तर उबेद सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाज. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर म्हणूनच मगासपासून आम्ही तुम्हाला सांगतोय की आपापले हात जरा रेलिंग्स वरून प्रेक्षकांनी मागे घ्या. तुम्ही येता का? न्यू बॅटर आलाय आतिक मैदानाच्या आतमध्ये. सुहानने मात्र आणखीन एक विकेट, पहिली विकेट इथे मिळवून दिली आहे. हा ब्रेक थ्रू आहे त्यांच्या टीमला मिळालेला. आणि डिक्लेअर मध्ये पुन्हा एकदा खेळलेला फटका टायगर कडून. टायगर अभी भी जिंदा आहे. आतिकच्या बॅटमधून मात्र हा एकेरी धाव आलेला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. काही या प्रेक्षक जे आहेत ते स्टँड्स मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही स्टेजवर मान्यवर आहेत. इथे उजव्या बाजूला सुद्धा अगदी आपल्या पायाला थोडासा त्रास देत ही मॅच पाहतात काही प्रेक्षक. आणि आज आमचे अजय पवार सर सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतात मैदानावर. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.
हो जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली यावेळेला आणि आणखीन एक फलंदाज मला वाटतं यावेळेला तर तंबूच्या आश्रयाला जाणार आहे. आतिक आउट होऊन माघारी परततोय. डीजेला मिळेल संधी. या विकेट सोबत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमबॅक होतोय इथे मात्र सुहानने कुठेतरी आपल्या मॅच मध्ये आपल्या टीमला परत आणलंय, पुनरागमन केलंय. ओ यावेळेला मात्र वेगवान बॉल होता. पिचिंग मात्र आपल्याला त्या ठिकाणी बघावी लागली थोड्या वेळासाठी. असं वाटलं की लाईनवर पडतोय की एखादा नो बॉल परत येतोय की काय, परंतु एक फेअर डिलिव्हरी होती. पंचांकडून कोणताही डिसिजन आलेला नाही. एक रन मात्र कंप्लीट धावून केली आहे. त्यामुळे शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. बघा तुम्ही मगाशी जशा टाळ्या वाजवल्या तुमच्या टीमने कमबॅक केलंय, तर परत एकदा कमबॅक हवा असेल तर परत एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सिट बॅक आणि हा कमबॅक आपण बघतोय सुहानने करून दिलाय आपल्या टीमला आपल्या चालू असलेल्या दरम्यानच्या रंगतदार मॅच मध्ये. आणि इथे मात्र वेग आणि वेग पाहायला मिळतोय. सुहानच्या गोलंदाजीतला आणखीन एक व्हॅलिड बॉल आणि ओव्हरची मात्र होते समाप्ती. सुहानची बॉलिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सुहानने फक्त या ओव्हर मधून 2 विकेट पटकावले आणि 2च धावा खर्च केलेले आहेत. आता शेवटची ओव्हर शिल्लक आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये म्हणजे या 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मॅचचं समीकरण पूर्णतः बदललंय. आतापर्यंत असं वाटत होतं साई सेवा मंडळ हा सामना अगदी सहजपणे जिंकू शकेल, परंतु सुहानच्या बॉलिंगने आज मात्र सत्वाची माऊली या टीमला आपल्या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करून दिले. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आज इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला पाहावा आणि पाहतच राहावा असा सामना बघायला मिळणार आहे. बघूया 6 चेंडूत 5 धावांचं हे समीकरण काय घडतंय काय बिघडतंय, कोण जिंकणार कोण हरणार, गोलंदाज की फलंदाज, सत्वाची माऊली की साई सेवा मंडळ, बॅट की बॉल. परंतु इथे जिंकू कोणी दे हरू कोणी दे, क्रिकेटचा विजय होणार आहे. साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 आपण पाहतोय. तिसरी रात्र आणि खुल्या गटातली ड गटातली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. कोणाच्या हातामध्ये शेवटची ओव्हर सोपवली जाते. ओमकार आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राइक वरती मात्र बॅटिंग वर आहे टायगर आणि जुन्नू ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल यावेळेला खेळाडूच्या हातात. रनआउटची संधी आणि पंचांचा निर्णय होय. फलंदाज बाद. आणि मॅचची स्थिती आहे 5 बॉल आणि 5 रन. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, भोंगे, पिपाण्या. परत एकदा रन घेण्याच्या प्रयत्नात, परंतु ती धाव घेतली जात नाहीये. आता मात्र गोष्ट सुद्धा सुरू झालाय. अगदी आता मात्र देवाकडे धावा केला जातोय. 4 बॉल 5 रन. इथे मात्र सिंगल आली आहे आणि आमचे कॅमेरामन सुद्धा बघा अगदी बॉलला कसं कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. जर आमच्या कॅमेरामनचं काम आवडलं असेल तर जोरदार टाळ्या आमच्या कॅमेरामनसाठी होऊन जाऊ द्या. आमचा रितेश आहे
आणि प्रितेश आतापर्यंत सगळ्यात भारी काम केलंय आज प्रितेशने. यावेळेला पुन्हा एकदा बॉल मात्र खेळाडूच्या हातामध्ये आणि पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जरा सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला रिव्ह्यू मागितला गेलाय. पंच मात्र त्याची पडताळणी करतायत आणि ऑनफिल्ड जाऊन मात्र तो निर्णय त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जाईल. तोपर्यंत हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 करू लागलेले आहेत. मला वाटतं ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा ज्यांना रक्तदबावाचा त्रास आहे, दबावाच्या त्रासाला मात्र आणि ते मात्र बॅटर आउट. सत्वाची माऊलीला मिळते आणखीन एक सफलता. टाइगर अब मैदान में नहीं रहेंगे. बैक टू दी पवेलियन. शंकर साई लीला वाले ची गरज आहे. मगाशी आपण एक सामना असाही पाहिलेला आहे जिथे एका बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवर चौकारही ठोकला गेलाय. त्यामुळे क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्यामध्ये कधी काय घडेल. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि अशीच काहीशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला साई सेवा मंडळाला 2 बॉल 4 ची गरज आहे आणि 2 बॉल मध्ये 4 धावा वाचवायच्या आहेत. त्या सत्वाची माऊली या टीमला आपण पाहतोय. साईराज प्रीमियर लीग 2025 हे 9वं पर्व ज्याच्यावरती आहे आपल्या सर्वांनाच गर्व. नवीन बॅटर मैदानावरती गेलाय विशाल. सोबत पंकज. गोलंदाजी करतोय ओमकार. टॅप करायचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. साई सेवा मंडळ की सत्वाची माऊली. सत्वाची माऊली की साई सेवा मंडळ. की खरोखर सत्वाची माऊलीच त्यांच्या नवसाला पावली आहे. शेवटचा बॉल. 4 रनची गरज आहे. शेवटच्या बॉल साठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने मात्र सत्वाची माऊली या संघाने हा सामना जिंकलेला आहे. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ परफॉर्मन्स. वो सिकंदर ही दोस्तों बापदेव क्रीडा मंडळ आणि नवक्रांतीच्या सर्व खेळाडूंना मी मैदानावरती येण्याची विनंती करतोय. जबरदस्त मॅच आपण पाहिलेली आहे. तर मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन सत्वाची माऊली अँड व्हेरी हार्ड लक साई सेवा मंडळ. परंतु अजूनही संधी गेलेली नाहीये कारण साखळी फेरीतून आपण ही स्पर्धा खेळणार आहोत. 3 मॅचेस खेळवल्या जातील. प्रत्येक टीमला 3 चान्स मिळतील आणि 3 चान्स मध्ये जर 3 वेळेला तुम्ही जिंकलात तर नेक्स्ट मॅच साठी तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी तुम्ही क्वालिफाय करणार आहात. परंतु 2 मॅचेस जर तुम्ही जिंकलात तर तुमच्याकडे आणखीन एक संधी या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. तर पुढील सामन्याकडे आपण आता वळत आहोत. एका बाजूला नवक्रांती स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन
आणि बापदेव क्रीडा मंडळाचे कॅप्टन आपण दोघांनी लवकरात लवकर